सेल्फमुळे समाजामध्ये जे अत्याचार चालतात ते आपण बघतो, बरोबर. तर ह्या लोअर सेल्फला कसं कमी करायचं याच्यासाठी एज्युकेशन, आध्यात्मिक कार्यक्रम हे सगळं ठीक आहे. पण महत्वाची गोष्ट अशी आहे की अशा घटना जेव्हा घडतात त्याला जो न्याय पद्धती आहे तिथे जो न्याय मिळतो आणि अगदी स्ट्रॉंग दंड मिळतो, पॉवरफुल दंड मिळतो, समाजामध्ये एक नेरेटिव्ह घडलं पाहिजे. नेरेटिव्ह की असं चालणार नाही, असं जर चाललं तर इन्स्टंट त्याच्यावरती ऍक्शन घेतली जाईल. मला वाटतं समाजामध्ये असे जे अत्याचार चालतात, बलात्कार होतात, लहान मुलींवर मुलांवर अत्याचार होतात, याच्यासाठी जोपर्यंत आपली ज्युडिशियरी सिस्टम पनिशमेंट इन्स्टंट आणि स्ट्रॉंग होणार नाही तोपर्यंत समाजामध्ये हा मेसेज जाणार नाही. हा मेसेज गेला जरी तरी लोकांना वाटतं की अरे काही होणार नाही, आणखी 10 वर्ष चाललेलं, आणखी 15 वर्ष चाललेलं, आणखी 20 वर्ष चालेल, म्हणून आपण करू शकतो. म्हणून मला असं वाटतं की जर असं एंटरटेन करायचं नसेल तर आपल्या सिस्टम्स आहेत त्याच्यामध्ये नो नो मर्सी, नो मर्सी, नो लॅक्सिटी, नो कन्सेशन, नो कन्सेशन. लहान मुली आहेत त्या, लहान मुलं आहेत ती. लहान मुलं आणि मुली आहेत, कुठली जरी स्त्री जरी असली, नॉट ओनली चिल्ड्रन, कोणाची ज्यांच्यावर अत्याचार होतो आणि अशा प्रकारचा अत्याचार, आय डोंट थिंक एनीबडी शुड बी स्पेअर्ड. आणि तिथे जर असं आपली व्यवस्था जर अशी असली तर आय थिंक दॅट्स वेन हळूहळू समाजामध्ये हा जर मेसेज गेला ना तर कदाचित त्यामुळे जागरूकता वाढेल आणि लोक सतर्क होतील की हे करून चालणार नाही, कारण मी स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड मारून घेणार आहे. ओके, थँक्यू व्हेरी मच.